तर जय भीम सगळ्यांना. तर चला तर मी आज दाखवत आहे वांग्याची रेसिपी, सोपी आणि एक सिंपल पद्धतीने. त्यासाठी मी घेतले आहे वांगे मस्त कापून घेतले आहे, एक कांदा, एक टोमॅटो, मिरची, कढीपत्ता आणि फोडणीसाठी तेल टाकले. त्याच्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या. मस्त फ्राय झालं की आपल्याला त्यात कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता चांगला तडतड झाला की त्यात आपल्याला कांदा, टोमॅटो, मिरचीचं मस्त फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. तर तेलामध्ये फ्राय झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. हे मी लागणारे मसाले घेतले आहे. एव्हरेजचा लाल मसाला आहे, थोडा गरम मसाला आहे, हळद आहे. तर मी याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं आहे आणि सगळे मसाले टाकून घेतले. चांगले मसाले परतून घ्यायचे तेलामध्ये. मसाले आणि कांदा सगळं एकजीव होण्यासाठी आपण त्यात थोडंसं पाणी टाकू. पाणी टाकून कांदा शिजवला का मस्त त्याचे ग्रेव्ही बनते. तर चला जरा आता भाजी वांगे कापून घेतलेले टाकते. मग बटाटे टाकले त्यात 2 आणि थोडीशी वाटाणे टाकले. मस्त मिक्स करून घ्यायचे आणि भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं, नुसतं वाफेवर भाजी शिजवायची. पाणी टाकलं तर भाजीची चव जाणार. झटपट होणारी वांगा बटाट्याची भाजी आणि ना झंझट ना टेन्शन. वरून चवीनुसार मीठ टाकायचं. ह्या भाजीला जास्त मेहनत पण नसते, लगेच होती. 20 मिनटात आपली भाजी होऊन तयार आहे. हे बघा, अशी वांग्याची भाजी खायला पण खूप छान लागते. मस्त गरमागरम भाकरीसोबत अशी वांग बटाट्याची भाजी तुम्ही पण करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.